महाकाळाच्या कलेतून साकार झालेलं एक पौराणिक गणनाट्य, एक पौराणिक गणनाट्य. सूर्यपुत्र सिंधू दैत्याचा वध, सूर्यपुत्र सिंधू दैत्याचा वध, सूर्यपुत्र सिंधू दैत्याचा वध. यामध्ये भाग घेणारे कलाकार, यामध्ये भाग घेणारे कलाकार इंद्रदेव, इंद्रदेव सागर पवार, विष्णू, विष्णू तुषार कांबळे, ब्रह्मा, ब्रह्मा दिलीप तांबे, नारद मुनी, नारद मुनी सुजित तांबे, नंदी, नंदी दीपक पाने, गणपती, गणपती आराध्य पारकर, यमराज, यमराज अक्षय सानिये आणि सिंधू दैत्याचा तुफान भूमिके आणि सिंधू दैत्याचा तुफान भूमिके श्री संतोष कांबळे. रसिकांनो, आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत एक पौराणिक गणनाट्य, सूर्यपुत्र सिंधू दैत्याचा वध, सूर्यपुत्र सिंधू दैत्याचा वध, सूर्यपुत्र सिंधू दैत्याचा वध. मिथिल देशात गंडकी नगरी चक्रपाणी नावाचा राजा होता. त्याची उग्रा नावाची पत्नी होती, पण त्यांना संतती नव्हती. एकदा शौनक ऋषींनी या दोघांना तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल असा आशीर्वाद दिला व सौर मंत्राचा जप करण्यास सांगितले. राजाने सौर मंत्राचा जप केल्यानंतर त्याच्या राणीला सूर्याने रात्री स्वप्नात येऊन दर्शन दिले. पुढे राणीच्या उदरात गर्भ वाढला, परंतु त्या गर्भाचे तेज एवढे भयंकर असल्यामुळे राणीने तो गर्भ समुद्रात नेऊन सोडला. समुद्राने ते बालक परत राजाला आणून दिले व आपला पुत्र आहे असे सांगितले. राजाने त्या बाळाचे सिंधू असे नाव ठेवले. पुढे काय घडले ते पहा. हे सिंधू, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. मी तुला सर्वांपासून अभय आहे. हे अमृत पात्र घे, अमृत प्राशन कर. हे अमृत तुझ्या कंठातून जो कोणी बाजूला करेल त्याच्या हातून तुझा मृत्यू होईल. जा, तुझे एक कल्याण आहे. अमृत, बोल अमृत. हा हा अमृत कलश माझा प्राण. मी आता अमर होणार, अमर होणार, अमर.
आई वडिलांच्या परवानगी पहिल्यांदा मृत्यूला खात जाऊन मृत्यूला ताब्यात घेतो नंतर नंतर स्वर्गावर सर येते नारायण नमो अधिगण सोऽहं गजानन नमो अधिगण सोऽहं गजानन देव सारे वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो अधिगण नमो अधिगण सोऽहं गजानन देव सारे वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारायण नारायण पिताजी नमस्कार करतो या मुलीवर्य आपले स्वागत असो मुलीवर्य आपण कसं काय येणे केले नारायण नारायण स्वर्ग लोकातून भ्रमण करत असताना आपलं दर्शन हवं हेच शुद्ध हेतू नारायण नारायण मुलीवर्य आमचं दर्शन हा एवढाच येतो की आणखी काहीतरी असणारच कारण आपण तिन्ही लोकात फिरत असता काहीतरी वेगळं दिसलं की या देवांची आठवण येणारच नारायण नारायण ब्रह्मदेव तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीचं काय बरं वर्णन करावं ब्रह्मदेव सूर्याच्या कृपा आशीर्वादाने निर्माण झालेला आणि सागराने वाढवलेला गर्भ तो सिंधू दैत्य आज संपूर्ण मृत्यूलोक जिंकून स्वर्गलोक ताब्यात घेण्यासाठी निघाला आहे सूर्याकडून त्याला अभय मिळाल्यामुळे तो आता या सर्व देवांची राज्य आपल्या ताब्यात घेणार मग या स्वर्गातील देवांचं कसं काय होणार बरं नारायण नारायण बाळभूमी जे आता घडलंय ते यापुढे जे घडणार आहे याचा परिणाम आम्हा सर्व देवांना भोगावा लागणार आहे परंतु लक्षात ठेवा, या गोष्टीची सुरुवात होते तिचा शेवट हा होणार
या चिंटूचा शेवट कसा होईल हा येणारा कालच ठरवेल. नारायण नारायण. ब्रह्मदेव आपण सृष्टीचे पालन करते, मी आपणास काय सांगू. येतो मी. तव नामाचा जपता माळा, तव नामाचा जपता माळा, धन्य जगी जाहले, धन्य जगी जाहले मुखिया, नाम प्रभूचे चांगले मुखिया, नाम प्रभूचे चांगले. धन्य जगी जाहले, धन्य जगी जाहले मुखिया, नंतर विष्णू विष्णूची वैकुंठ नगरी.
समोर बघ कोण आहे तो. या देवांच्या राजाला एकेरी नावाने संबोधनाला तू आहेस तरी कोण? मला सूर्यपुत्र शून्य ते म्हणतात. मृत्यूला का जाऊ मृत्यू ताब्यात घेतला. आता तुझा राजकाला घेण्यात आलाय. तुला योग्य नकोसे तर मला शरण ये आणि तुझं राज्य माझ्या स्वाधीन कर. सिंधू जगत्या, तुला सूर्याकडून अभय मिळाल्यामुळे तुझा गर्व वाढलेला आहे. पण लक्षात ठेव, ही देवांची राज्य तुला सहजासहजी मिळणार नाही. त्यासाठी तुला युद्ध करावंच लागेल. अरे मला शेत तर युद्धाचं शिकायला. या इंद्रदेव, आपलं स्वागत असो. विष्णुदेव, आपण आमचं स्वागत केलं खरं, पण आपण या तिथे स्वस्त बसून आहात. पण स्वर्गातील घडामोडींची कल्पना ठाऊक आहे का? म्हणजे स्वर्गात काही वेगळे घडले आहे का? सूर्यपुत्र सिंधुदेव याने माझ्या राज्यावर स्वारी करून माझ्या राज्य ताब्यात घेतले आणि आता तो माझ्या राज्यात ठाण बांधून बसलेला आहे. आता मला माझे राज्य परत कसे मिळणार? इंद्रदेव, घाबरू नका. आपण सर्वांनी मिळून अमरावतीवर स्वारी करूया आणि त्या सिंधू दैत्याला पळवून लावू. या, चला.
बसलास देवांची राज्य घेण्यास निघालास. चाल करून येणारच होतो, कारण तूच माझ्या समोर आला. तुझा पराभव कर, त्या त्रिभुवनात मला राज्य निर्माण करायचं. राज्य जिंगट्या एवढा उन्मत्त होऊ नको. तुझं आमचं राज्य तुला कदापि देणं मिळणार नाही. सर ठीक आहे. तुझा पराक्रम पाहून मी खूप प्रसन्न झालो आहे. माझ्याकडून तुला जो पाहिजे तो वर मागून घे. इंद्रदेवा, विष्णुदेवा, ही माझे बंदिस्त आहे. तुमची राज्य माझ्या स्वाधीन आहे. आता माझ्या गंडकी नव्हे, माझ्या बंधनात राहा. चला, मला इतर देवांनाही जिंकायचं आहे. चला.
नामाने तारिले जग जीवना नाम घ्यावे मुखी नारायणा हो मुखी नारायणा नामाने तारिले जग जीवना नामाने तारिले जग जीवना नाम घ्यावे मुखी नारायणा हो मुखी नारायणा नाम घ्यावे मुखी नारायणा हो मुखी नारायणा नामाने तारिले जग जीवना नामाने तारिले जग जीवना नाम घ्यावे मुखी नारायणा हो मुखी नारायणा नाम घ्यावे मुखी नारायणा नारायण नारायण या नारदमुनी आपण इथे देवा काही तुमची अवस्था एका दत्त्याकडून तुमच्यासारख्या श्रेष्ठ जवांचा पराभव आणि बंदिवास नारायण नारायण देवा यावर काही मार्ग आहे की नाही नारदमुनी या बंदिवासातून बाहेर पडण्याचा मार्ग हा येणारा कालांतराने नारायण नारायण येणारा काळ म्हणजे त्या काळाची किती दिवस वाट पाहणार तुम्ही विनायकाची आराधना करा नारदमुनी आपण बरोबर बोलताय आम्ही विनायकाची आराधना करू नारायण नारायण देव हा मार्ग सोपा आहे तुम्ही तो लगेच अंमलात आणावा येतो मी ठीक आहे नियतीचा हा खेळ असा जन्म मृत्यूचा भासा नका घालवू वाया या देहाची काया ओ या देहाला नित्य जपारे मानव धर्मा सार्थ करा रे ओ या देहाला नित्य जपारे मानव धर्मा
गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. देव हो, मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. देव हो, मी गिरिजेच्या घरी दुसरा मयुरेश्वर नावाने जन्म घेतला आहे. माझ्याकडूनच त्या सिंधू दैत्याचा नाश होईल. तुमचे कल्याण असो. रागावू नकोस, मला नंदी म्हणतात. मी काम घेऊन सुरभीचा मुलगा आणि देवी पार्वती व शंकराचे वाहन यांचा जो पुत्र मयुरेश, त्यांच्या आज्ञेवरून तू देवाला बंदी वाचून सोडावे. तेव्हा तू देवाला मुखाने सोडून दे. मयुरेश गजाननाचा तो अपमान केला होता, तर फार मोठा अनर्थ होईल. तुझ्या सिंहासन मी पाताळात नाही. कोण मयुरेश? कोण पार्वतीपती? अरे मी हे नसता बंधनात ठेवू शकतो. अरे मी अमर आहे, अमर. अरे सिंधू दैत्या, सूर्यदेवाने दिलेल्या वराचा तुला फार गर्व वाटतो. तुझे गर्व हरण हे केलंच पाहिजे. स्वीकार युद्धाचे आव्हान. स्वीकार ना
समोर ये. पाहतो तुझा पराक्रम. अरे तुझे वेश, अरे तुझा हिंमत असेल तर शिकार होता काय.
सिंधू आहे त्या स्वर्ग हा देवांचा आहे आणि जो देवांना त्रास देईल त्याचा सर्वनाश होतोय सिंधू आहे त्या मी तुझा आत्मा घेऊन जात आहे तुझा खेळ संपला यमापुरीचा माझे चौघडा. यमापुरीचा माझे चौघडा. वाजे हा चौघडा हो. वाजे हा चौघडा.
द्यावा शीश जना द्यावा शीश जना पूर्ण करावी कामना श्री गणा तू यावे आज या क्षणा
कुलकर्णी 1001, कैलासवासी अरुणा अरुण पवार, कै भाविका जयवंत जाधव, कै लक्ष्मण विश्राम पवार, कै पार्वती लक्ष्मण पवार यांच्या स्मरणार्थ अर्चना पवार यांच्याकडून 501 रुपये. श्री अविनाश जोशी सर 1001, शाहीर श्री सुनील लोगळे 500 रुपये. सरपंच अमर रहाटे 1001, अवेद शूरसेन घाडे चिपळूण 101, विठ्ठल रामचंद्र भुवड यांच्या स्मरणार्थ श्री विनायक विठ्ठल भुवड चौकेवाडी 505, अश्वित भोगले वेदांत शिंदे, गौरांग पाले विघ्नेश पाले 501, कै चंद्रकांत यशवंत तांबे यांच्या स्मरणार्थ संपूर्ण तांबे कुटुंबियांकडून 1001, विजय शेवळे निवेंडी 500. तरी आम्ही सर्व बक्षिसांचे मनपूर्वक धन्यवाद. तसेच सुरेश दिनेश पायरे निवेंडी 500. तरी आम्ही सर्व बक्षिसांचे नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. तसेच सुनील शेठ कुलकर्णी 200 रुपये. तसेच श्री सुरेश वाकडे यांच्याकडून 200 रुपये. सर्व बक्षीस दात्यांचे मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. धन्यवाद. गणेश आराधना झाली. आता गणपती आला, येऊन गेला. गणपती आला, नाचून गेला. नटवारे मागे सॉंग. आपल्यासमोर सादर करत नटवा नृत्य. सभारंगणी गणपती आला, सभारंगणी गणपती आला, तो नाचून गेल्यावर नटू नटवाला बहार सावरला धरणीवर, नटू नटवाला बहार सावरला धरणीवर.
रसिको धुंदू मुंदू पहाट झाली कोंबड्याने बाण दिली पूर्वेला लाली आली पक्ष्यांचा किलबिलाट गाई गुरांचे हंबरणे सारा गवळीवाडा जागा झाला मथुरे बाजारात जाण्यासाठी तयारी चालू झाली रसिक हो आम्ही आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहोत नटखट गवळण पेंड्या सुदामाची धमाल आणि मावशीची कमाल रसिक हो आम्ही तुमच्या समोर सहर्ष सादर करीत आहोत नटखट गवळण रात्र मध्य पहाट प्रहरी धरणी कंपन बावारी त्याची चाहूल लागे तयार
जायचं कसं म्हणजे बाजारात जाताना ते कानाचे सोंगडे येतील वाट आठवायला, त्यांची नजर चुकून आपण कसं जायचं? बाई 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 केवढा मोठा प्रश्न. बाजाराला जायला सुटणारच नाही बघ. अगं राधिके, इकडे ये बघू. ती हिराची मावशी नाही ना, तिला बोलावू आणि तिच्या सोबत जाऊ बाजाराला. गजरा, या दोघींसाठी काय चुकताय? काय माहिती आता ही चंद्रा राधिकेच्या डोक्यात काय भरते ती. एकतर त्या दोघी पण अर्धवटच. काय करा चालत का तुम्हा दोघींचं? अगं तारा, ही चंद्रा बोलते की आपण नीरजच्या मावशीला घेऊन जाऊ बाजाराला. काय 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 त्या खेळणी सोबत मी येणार नाही बाजाराला. असं काय केलं? अगं चंद्रा काय सांगू आता तुला. ही खेळणी नुसती भांडत असते माझ्याशी. बाजारात जाताना वच्चा वच्चा भांडते. तिला सांगते की जरा शांत बस, पण ती नुसती भांडतच राहते. पण मावशी शिवाय बाजार आपला होणार कसा? आणि हो, मावशी आली या दोघींनी काही एकमेकीला सोडणार नाही. अगं बघ बाई मी शांत बसते, पण जर त्या खेळणीने जास्त वटवट केला ना तर तिथे ते दोन दात आहेत ना, ते असे पाडीन ना मी. अगं मीरा, पण ती तुझी मावशी आहे ना. अगं हो, पण ती नुसती भांडतच असते माझ्याशी. मी तिला सांगते जरा शांत बस, पण ती नुसती भांडतच राहते. अगं तुम्ही गप्प बसा गं. मी काय म्हणते चंद्रा, तू हात मारतेस ना गं मावशीला? बरं मी हाक मारते मावशीला, पण माझ्या हाकेला ती होऊ देईल का? कारण तिला मोठा नकार होतो ना. काय तो काय. अगं आवाज गं. बर मग दाखव बघू तुझा केवढा मोठा आहे तो. काय गं काय? अगं आवाज बोलते. हाक मारते. मावशी, अगे मावशी, मावशी, अगे मावशी. बाई 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 केवढा मोठा तुझा आहे. काय गं काय? अगं आवाज अगं आहे नको नाही तो बस झाला. आणि दुसरा काय भांडी आपटून न्यायला बोलवते? आपण सर्व मिळून मावशीला हाक मारूया. बरोबर चालेल. मावशी, अगे मावशी, मावशी, अगे मावशी. लवकर ये बघू, बाजारात जायला उशीर होतोय. हे सुटसुड्या, मला तेरडी बोलतेस काय? थांब आले. त्या राधेन भर दिवसान, त्या राधेन भर दिवसान मारी हक या मावशीला. राधा हे तरणी काठी आले मी साठीला. राधा हे तरणी काठी आले मी साठीला.
मोठी दिसताय की तुम्ही हो का मावशी हे सुटसुड्या मला म्हातारी बोललीस काय हो हो मला मला बोलतेस अरे हो तुला बोलते थांब बघतेस तुला बरोबर हा बघ ना बघ अगं राधिके बघितलंस का देवतीला कशी टुमका टुमका झालाय ती आणि आता बाजारात जाताना तिला हातात द्यावं लागेल अगं काठी काठी हो हो अगं हे सगळे तूच आवाज दिला होतास ना मला मी कशाला आवाज देऊ तुला या आजकालच्या पोरींना ना संस्कार म्हणजे काही कळतच नाही कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं ही आधी मोठी संस्कार शिकवणारी ए थांब बघतेस तुला बरोबर हा बघ ए, ना, बघ. पोरींनो, आवरा का मला अगं मला पण आवडा ग तिला सोड बघते ना का? मला. तू सोड तिला बघते हिला बघतेस बरोबर आता हा बघ ना बघ फेरडे गप्परा सकवे तेरडे मला बोलते तू गप्परा तू गप्परा अगं बघितलं का राधिके ही मावशी किती बोलते ती हे बिटुकल्या मी मानते तुझ्याशी अगं हो. हो मांडत येतेस ना माझ्याशी तू बांधते म्हातारे हिला सांग हिला कधी पण उठायचं आणि खाजवत सुटायचं अगं बघितलं का मुलीनो ही थेरडी किती चावट आहे ते आणि तुम्ही सगळ्यांनी मला बोलता अगं चावड चावड मला नको सांगू मारण उघडी आणि सदा उघडी गप्प बसतीस का गं? बरं बरं तू म्हणतेस म्हणून नाही तर बघितलं नसतं हिला बरोबर बाजाराला जायला उशीर होतो. अगं हो हो चला चला तर मग आपण बाजारात चाललो करा पण तुम्ही काय काय घेतलं ते सांगितलं नाही ते काय सांगायला नको का? अगं ते नाही सांगितलं तर हा बाजार भरणार तरी कसा बरं, सांगते हा. मग सांगा बघू पटापट कुणी घेतलं दूध, कुणी घेतलं ताक, तर कुणी घेतलं लोण. आणि चालल्यावर मग तुरीच्या बाजारात. अगं एवढंच हो, हो. चला चला तर मग आपलं म्हणू. अगं तुला काय झालं मध्ये तू आम्हाला काय घेतलंस ते विचारलंस, पण तू काय घेतलंस ते सांगितलंच नाही बघ. अगं मी काय करणार तुम्ही सर्वांनी हाका मारल्या तशी घाई घाईने आले पण आणि तुम्हासाठी तरी मी थोडा खवा आणलाय खवा अगं राधिके मावशीने घेतलाय खवा मावशीने घेतलाय खवा आणि मावशीचा नवरा मात्र दुसरीकडेच मेवा अगं काय नाही बोलली? काय नाही, काय नाही. बाजाराला जायला उशीर होतोय. चल पटकन. अगं चल चल अगं राजे, आपण बाजारात चाललो खऱ्या पण या बाजारात जाताना एखादं गाणं म्हणा पाहू अगं माझं तर मला नाही जमायचं आता तुम्ही एवढ्या सर्वजणी आग्रह करताय तर म्हणते पण लग्नात आहे तुम्हाला चालेल का बरं बरं या बसा अशा डोंगर हिरवा हिरवगार नाही डोंगर हिरवा हिरवगार नाही
सयानो घेऊया गडोईवरी मा चालूया गमथुरेचा घाट सयानो घेऊया गडोईवरी मा चालूया गमथुरेचा घाट निळा
बसलो चराचरी गोकुळ माझं गाव. कधी होतो राम, कधी सावळा मी सुंदर घनश्याम. कधी होतो राम, कधी सावळा मी सुंदर घनश्याम. बोला पुंडलिक वंदे. 16 सहस्त्र 360 वेळी
थाटमाट करून मथुरेच्या बाजाराला चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध केलाच पाहिजे. परंतु ही कामगिरी आपण न करता आपल्या संगतीच्या सवंगडी पेंड्या सुद्धा यांच्यावर सोपवली पाहिजे. प्रथम त्यांना हाक करून पाहूया. अरे पेंड्या, अरे सुदामा, लवकर ये बघू. देवाच्या चरणी शरण असो. शिवाद असो. देवा देवांचं काय? देवा आम्हाला एवढा घाईघाई बोलवण्याचं कारण तरी कोणतं? पेंड्या, आज बुधवार, मथुरेचा बाजार. 16 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजाराला चालले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करा. हे एवढंच ना देवानं का हा बंद करून टाकला. तुम्ही जा गोकुलात आनंदी आनंदात राहा. जा, आम्ही बघतो काय करायचं. अरे हे सुदामा बोल, तुला देवानी काय सांगितलं आम्ही ते ऐकलीच आहेस काय? ह्या कानात थोडस ऐकू आलं, ह्या कानानं ऐकायला आलं. अरे म्हणून तर मला डब्बल सांगायला लागलं. बोल, काय सांगितलंय कामगिरी? आपल्या देवानी कामगिरी सांगितलेली आहे. 16 सहस्र 108 डॉलरचा मिळाला. कधी? ऐक ना जरा. हा बोल बोल. ताटमाट करून मथुरेच्या बाजारात चालला. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. तर आपल्याला काय बिलकुल जमायचं नाही बा. मला तर कुठे जमणार आहे? आलं आपल्या लक्षात. काय? अरे आपल्या जोडीला तो कोण? कोंबड्या. बोबड्या होय? हा. हा बघ, जवळपास गाय दिसते बघ. म्हणजे हा जवळपास कुठेतरी हा दिसते गाय तुला. ती बघ काय दिसत. अरे ती काय गाय आपली. अरे हा हा माझ्या बाबड्या जवळपास कुठेतरी असणार. जवळच आहे. हा बघ कुठेतरी आधी यांना हात मारून बघ. अरे बोबड्या! बोबड्या, बोबड्या! नाही, नाही नाही. बघा, यांना बरोबर गाय येते आपल्या